नमस्कार मंडळी, इथे पाव किलो भेंडी घेतलेत, स्वच्छ धुवून सुकून घेतलेत. आता देठ काढून आपण हे मधून कट करून घेऊया. हे सर्व भेंडी आता मी कट करून घेतलेली आहे. आता या पुढची प्रोसेस पाहूया आपण. तर इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे कुळीत पीठ घेतलेलं आहे, म्हणजे पिठी जी असते ती, आणि अर्धा कप ओलं खोबरं, 1 ते 2 चमचे शेंगदाणा कूट, लाल मिरची पावडर, होममेड मसाला, मीठ, हळद आणि मॅगी मसाला मिक्स करून घेऊया. त्यानं जरासं तेल आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करूया. कोथिंबीर घालूया. आता हे स्टफिंग ह्यामध्ये भरून घेऊया. बेसन कमी होतं म्हणून त्यामध्ये मी 2 चमचे कुळीत पीठ ॲड केलं. ही भेंडी शाकाहारी जेवणावर खूप छान लागते, एकदम कुरकुरीत गरम गरम खायला घ्यायची, खूप भारी लागते. एकदा ही भेंडी नक्की ट्राय करा. आता ही भरलेली भेंडी आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. 3 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 3 मिनटानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे. लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची. दोन्ही साईडने आलटून पलटून आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.